पिंपरी चिंचवडमधील भोसरी भागातील हवा आता धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे। गेल्या 24 ते 48 तासांपासून भोसरीचा एअर क्वालिटी इंडेक्स तब्बल 421 ते 427 इतका नोंदवला गेला आहे, जो घातक गटात मोडतो। तज्ञांच्या मते 400च्या वरचा निर्देशांक हा आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो। जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार ही पातळी गंभीर इशारा देणारी आहे। फक्त भोसरीच नाही तर शिवाजीनगर, निगडी, मुंडवा, केशवनगर आणि पिंपरी चिंचवडसह शहरातील बहुतांश भागात हवा गंभीर ते खराब गटात वारंवार जात असल्याचं चित्र आहे। पुण्याचे क्षेत्रफळ 500 चौरस किलोमीटरपेक्षा अधिक विस्तारले असून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे। वाहनांची संख्या दुप्पट तिप्पट वाढली आहे। वाहनांच्या धुरासोबतच बांधकामांची धूळ, रस्त्यांवरील उडणारी माती आणि सततची वाहतूक कोंडी ही प्रदूषणाची मोठी कारणं ठरत आहेत। विशेष म्हणजे दिवाळीनंतर पाऊस थांबल्यावर हवा खराब गटात जाते। डिसेंबरमध्ये अति खराब, जानेवारीत गंभीर आणि आता फेब्रुवारीत थेट घातक स्तरावर पोहोचल्याचं चित्र दिसून येतंय। प्रथमच भोसरीतील हवा 24 तासात 400च्या पुढे गेली आहे। सूक्ष्म धुळीकण PM10 आणि अधिक सूक्ष्म PM2.5 यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। हे कण थेट फुफ्फुसांमध्ये जाऊन श्वसनाचे विकार वाढवतात असे तज्ञांचं मत आहे। आता नागरिकांना सावध होण्याची गरज आहे। मास्कचा वापर, अनावश्यक प्रवास टाळणे आणि प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाने तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे। अन्यथा ही हवा आरोग्यासाठी गंभीर संकट ठरू शकते। यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा PCMC न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं।